माझं घर उद्ध्वस्त करून इथे नवीन लग्न जमवायला आलात? या नराधमांमुळे माझ्या मुलाचा खून झालाय आणि त्याच घरात प्रीतीचं लग्न लावून द्यायला निघालात तुम्ही. पण मी हे होऊ देणार नाही. बघतेस तुझं लग्न कसं होतं ते. घे. आई घे अगं. आई हे बघ, मला कळते तुला खूप टेन्शन आलंय. सुभद्रा काकू आता जे काही वागली ते अगदी चुकीचं होतं अगं. पण आपण तिची बाजू पण समजून घ्यायला हवी ना. ती एकटी पडली अगं आता. आपल्याशिवाय तिला कोणीच नाही आहे. आणि अगं ते पुरुषोत्तम गायकवाड घरी आले, ते लग्नाला तयार आहेत आणि असं झालं हे चुकीचंच घडलंय. पण मी तुला मगाशी म्हटलं ना की मी काकांशी बोलायला जाईन अगं. तुला जर ही भीती वाटत असेल ना की ते असं सगळं झालंय म्हणून लग्न मोडून टाकतील, तर आई मला नाही वाटत की ते असा काही निर्णय घेतील. हे बघ, मी त्यांना जाऊन बोलेन, त्यांची माफी मागेन, सगळं करेन. आणि अगं जर सगळं सुरळीत झालं तर लग्न कधी तोंडावर येईल हे कळणार सुद्धा नाही आपल्याला. आई हे बघ, तुला मनाची तयारी करावी लागेल अगं की रात्री अपरात्री मी रिक्षाची भाडी मारणार आहे. अगं अशी काय करते आई? अगं वगैरे काही नाही. अगं पैसे जास्त सुटतील आणि आपल्याला आपल्या ताईचं लग्न थाटामाटात करून द्यायचं आहे, हो की नाही? नाही नाही, तू एकटी मुलगी अशी रात्रीची रिक्षाची भाडी मारणार आणि काही झालं म्हणजे? नाही नको अगं. आणि ते बाकीचे रिक्षावाले त्यांनी तुला काही त्रास दिला तर? नाही, हे बघ, आपल्याला झेपेल तसं आपण लग्न करून देऊ, पण तू असं नको करू. आई असं काहीही होणार नाहीये. दादा नंतर या घराचा मुलगा मी आहे. प्रीतीताई, तुझी, कीर्तीची जबाबदारी माझ्यावर आहे. आई तुझा हात माझ्या पाठीवर असेल ना तर ही जबाबदारी मी अगदी सहजपणे पार पाडेन. त्यामुळे तू बाई स्ट्रॉंग राहा. बरं बाई, सगळं नीट होणार आहे. आई निघायचं? अरे कुठे निघालात तुम्ही? काही नाही अगं, इथेच मार्केटमध्ये जाऊन येतो, म्हणजे आईला जरा बरं वाटेल. बरं मग मी सोडू का तुम्हाला? चला, उन्हाचं कुठे जाणार आता? नाही नाही, कशाला, इथेच नाक्यावर तर चाललोय, राहू दे. नक्की? हो. आई बघ हं. जाऊ तर मी. बरं मग मी निघते आता, मला उशीर होतोय. हं चौकस जा. नीट जा. हो य. ताईसाहेब, कोणत्या रोडने जायचं, ह्या की या? बघते हा, सांगते जरा. बहुतेक डाव्या हातानेच जायचं. उदा गाई उदा उदा. दादा एक मिनिट जरा. तुझ्या चेहऱ्यावरची चिंता आईला कळली हा बाळा. वाटा दोन दिसत्यात खरं, पर सावली चुकीच्या दिशेने खेचायला लागली. चुकीचं पाऊल टाकलंस तर रस्ता नाही, खड्डा लागल. घराच्या दिशेने काहीतरी हलतंय, शांत दिसतंय, परत्यात वादळ दडले बाळा. कुठला बी निर्णय घाईनं घेतलास तर इग्नच घरात नांदाई येईल. तुझ्या घराच्या दिशेनं पावलं येताना दिसत्यात. वाट फुलाची दिसत्या, पर बुडाशी काट लपलेले आहेत. एक चुकीचं पाऊल आणि तुझ्या समद्या घरादाराचं पाय रक्त बंबाळ होतील.
घराला सांभाळ पोरी, घराला सांभाळ. उदय गम्य उदय उदय. ताईसाहेब निघायचं का? हो निघूया. ताईसाहेब काय झालं, निघायचं ना? हो. या ताजी ताजी भाजी पालक शेपू मेथी. कसा आहे फ्लॉवर? 20 रुपये अर्धा किलो. द्या. जरा सांभाळून हो. थांब, मी तुला करते नंतर फोन. माझा सगळा माल सांडवला. मग नुकसान कोण भरून देणार? काय संबंध? हा फुटपाथ आहे, लोकांचा येण्या जाण्याचा चालण्याचा रस्ता आहे. तू इथे मध्ये गाडी उभी केलीयस. माझा पाय मुरगळला त्याचं काही नाही, भाजीचं पडलंय त्याला. अहो ताई, टोमॅटोचा भाव किती वाढलाय. अर्धा किलो टोमॅटो रस्त्यावर पडलेत. 50 रुपयाचं नुकसान झालंय माझं. 50 रुपयाचं नुकसान भरून द्या मला. आलाय मोठं शहाणा. तुम्ही सगळे जण इथे सगळे अतिक्रमण केल्यासारखे गाड्या मधोमध उभा करता. खरं तर तूच पैसे द्यायला हवेस. मी पैसे? हो का? मग ऐका ना ताई, अहो कुठला विषय कुठे घेऊन जाताय तुम्ही? ए, मला शिकवायचं नाही हं. आणि तुझा काय संबंध? मी आणि तो भाजीवाला आम्ही बघून घेऊ. तुझं तू बघ, मला शहाणपणा नाही शिकवायचा. तुम्हाला शहाणपणा शिकवायची गरज आहे प्रीती, नाही आहे. अगं साधी माणुसकी नाही आहे ग यांच्यामध्ये. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. माझी लाच काढते का? ओ ताई, ओ ओ हे घे. ताई. किती नुकसान करताय माझं? काही चालवलंय का तुम्ही? आता तर 1 रुपया सुद्धा देणार नाही. जा, काय करायचे ते कर. सोड माझा हात. प्रीती अगं जाऊ दे, सोड. सोड म्हणते ना, सोड. जाऊ दे ताई, सोडा. या ऐकणाऱ्यातला नाही. सोड, सोड म्हणते ना, सोड. नाही सोडणार. जोपर्यंत या नुकसानाची भरपाई करत नाही ना, तोपर्यंत नाही सोडणार.